शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. राज्यातील शेतकऱ्यांनो, विसरा हमी, खेळा रम्मी. कृषीमंत्र्यांच्या व्हिडिओवरून विरोधकांची टोलेबाजी. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेतील जंगली रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून आता कृषीमंत्र्यांवर टीका. मराठवाड्यात कोळी पिके माना टाकू लागली, शेतकरी चिंताग्रस्त. पावसाचा खंड पडल्याने दुबार पेरणीचे संकट. पंचनामे करून आता शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची देखील शेतकऱ्यांची मागणी. पीक विमा भरपाई येत्या 15 दिवसांच्या आत जमा होणार, शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पीक विमा योजनेअंतर्गत रखडलेली भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. खरीप 2024 मधील 400 कोटी रुपये आणि रब्बी 2024-25 मधील 207 कोटी रुपयांची विमा भरपाई रखडली होती. मात्र ही रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या 15 दिवसांच्या जमा होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली होती. त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. त्याचबरोबर आता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे, सविस्तर पात्र जिल्ह्यांची यादी पुढे पाहणार आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. विदर्भ कोकणामध्ये जोरदार पावसाचा अंदाज. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रामध्ये कमी पावसाची शक्यता. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता विदर्भ आणि कोकणामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून मराठवाडा व मध्य महाराष्ट्रामध्ये कमी पावसाची शक्यता. पीक विम्यास फार्मर आयडीचा मेक, शेतकरी वंचित राहण्याची भीती. यंदा पीक विमा भरपाईसाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यामध्ये आले असून पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याचे आवाहन केले जात आहे. डीबीटी अनुदानासाठी बँक खात्याला आधार लिंक करणे अत्यंत आवश्यक. लाभार्थ्यांना आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्याचे आव्हान, जेणेकरून शासकीय योजनांचा लाभ मिळेल. लाडकी बहीण योजना गाड्या बंगले असणाऱ्यांसाठी नाही, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. निकषामध्ये बसत नसतानाही लाभ घेणाऱ्या महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू. अमित शहांच्या सूचना, 4 ते 5 नेत्यांचे मंत्रिपद जाणार, त्यामध्ये कोकाटेंचं देखील नाव. संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य. 3.5 लाखांवर शेतकरी, केवळ 8,500 जणांनीच काढला पीक विमा. नागपूर जिल्ह्यातील चित्र. पीक विम्यावर शेतकऱ्यांचा अविश्वास, सरकारवरती देखील शेतकऱ्यांची नाराजी. एआयच्या मदतीने सोनं पिकणार, शेतकरी मित्र आता स्मार्ट होणार. एआयच्या माध्यमातून घेता येणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन. भाववाढीना कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल. बांगलादेशची निर्यात बंदी. नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी. कर्जमाफीसाठी राज्यभर होणार चक्काजाम. बच्चू कडू यांचा सरकारला इशारा. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी आता बच्चू कडू यांचे तीव्र आंदोलन. राज्य सरकारला इशारा. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना 95 कोटींचे वितरण, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता यामध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, चांदवड, येवला, नांदगाव, देवळा, बालगण, निफाड, सिन्नर आणि कळवण तालुक्यांचा यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे. या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. तब्बल 1 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अजून बऱ्याच तालुक्यांची आणि जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. तुमचा देखील जिल्हा आणि तालुका कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. रम्मीमध्ये पैसे जिंकून कृषीमंत्री कर्जमाफी करणार का? कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या व्हायरल व्हिडिओवरून संतापाची लाट. शेतकरी, महागाई, बेरोजगारीचा मंत्र्यांना पडला आहे विसर. शेतकऱ्यांची सरकारवरती तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा आता व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे. रम्मी खेळत असताना कृषीमंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून रम्मी खेळून आता कृषीमंत्री कर्जमाफी करणार का, असा प्रश्न. ठेकेदार दलालांसाठी शक्तीपीठचा डाव. विनायक राऊत यांचा आरोप. कर्जमाफीचे खोटे आश्वासन देऊन महायुती सत्तेमध्ये लाडकी बहीण योजना गुडाळणार. शेतकऱ्यांची देखील आता सरकारवरती तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र ते अद्याप देखील पूर्ण नसल्यामुळे शेतकऱ्यांची देखील नाराजी.
पीक विम्याकडे शेतकऱ्यांचा कानडोळा, शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये यंदाच्या खरीप हंगामातील पीक विमा संरक्षित करण्याकडे आता शेतकऱ्यांनी कानडोळा केले असल्याचे चित्र. जिल्ह्यामध्ये केवळ 7,418 शेतकऱ्यांनीच काढला पीक विमा. वर्धा जिल्ह्यातील चित्र. पीक विमा काढण्याकडे शेतकऱ्यांची पाठ. 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत. शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी. जिल्ह्यातील 43,000 शेतकऱ्यांना थकीत पीक विम्याची रक्कम 15 दिवसांमध्ये मिळणार. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. शेतकरी मित्रांनो, आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याचे सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. सध्या तरी आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. येत्या 15 दिवसाच्या आत परभणी जिल्ह्यातील 43,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे. साधारणतः 17 कोटी रुपयांचा निधी आता परभणी जिल्ह्यातील साधारणतः 43,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची प्रतीक्षा होती. नेमका पीक विमा कधी मिळणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता. मात्र अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम आता सुरू. कृषी मंत्री कोकाटे आणि वाद. ओसाडगावच्या पाटलिकेपासून रमीपर्यंत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधान परिषदेमध्ये रमी खेळत असल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून पुन्हा एकदा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे चर्चेमध्ये आले आहेत. कोकाटे कृषी मंत्री झाल्यापासून आपल्या विधानांनी चर्चेमध्ये राहिले असल्यामुळे कृषी मंत्र्यांवर चांगली टीका. लाडक्या बहिणींच्या अर्जामध्ये आढळल्या त्रुटी. जिल्ह्यातील 7,674 तर शहरातील 1,931 अर्ज. लाडक्या बहिणींचा हिरमोड झाले असल्यास देखील चित्र. बोगस लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम सुरू. नोंदणीकृत शेतकरी अजूनही धान बोनसच्या प्रतीक्षेमध्ये. शासनाकडून शेतकऱ्यांची होत आहे थट्टा. शेतकऱ्यांप्रती एवढी उदासीनता का? शेतकऱ्यांचा देखील प्रश्न पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची नाराजी. शेतकऱ्यांची नगदी पिकांनाच पसंती. खरीप हंगामातील पेरणी आटोपामध्ये आली असून आतापर्यंत 85% पेरणी झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांची आता नगदी पिकांना जास्त पसंती असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ज्वारी, मूग, उडद्याचा पेरा वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र शेतकऱ्यांची पसंती सोयाबीन, कापूस, तूर आदी नगदी पिकांनाच दिसत असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर सध्या आता शेतकऱ्यांना दमदार पावसाची देखील प्रतीक्षा असल्यामुळे आता शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष. कोमजलेल्या पिकामध्ये शेतकऱ्यांनी घातला ट्रॅक्टर. पावसाअभावी आता खरीप हंगाम धोक्यामध्ये. शेतकरी हवालदिल. दुबार पेरणीचे संकट. या ठिकाणी आता जामखेड तालुक्यातील चित्र पाहायला मिळत आहे. एका शेतकऱ्यांना आता थेट सोयाबीनवरती या ठिकाणी ट्रॅक्टर चालवले असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे. पावसाअभावी आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे आता शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे संकट. पीक विम्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट पुढे पाहणार आहोत. लक्षपूर्वक ऐकत चला. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या वर्षी 4 जूनपासून सलग पडलेल्या पावसाने उभ्या पिकांचे नुकसान तर झाले, शिवाय काढणी झालेल्या पिकांनाही या ठिकाणी मोठे नुकसान पोहोचले होते. त्यामुळे साधारणतः आता सोलापूर जिल्ह्यातील 2,11,663 शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 282 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला होता. तर यापैकी बहुतांश रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आली असून जी रक्कम थकीत होती अशी थकीत असलेली रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी काढला का? फार्मर आयडी नसल्यामुळे योजनांच्या माध्यमातून मंजूर होणारा शासकीय निधी शासन दरबारी परत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता शासकीय योजनांच्या लाभासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याचे आवाहन या ठिकाणी केले जात आहे. तसंच पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना, PM किसान योजनेसाठी देखील फार्मर आयडी महत्त्वाचा असल्यामुळे फार्मर आयडी काढणे अत्यंत महत्त्वाचे. करडी व हरभऱ्याच्या दरामध्ये तेजी. शेतकऱ्यांना दिलासा. आवक वाढली. करडीतील 400 रुपये तर चना डाळ 90 रुपये किलो सध्या पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता हरभऱ्याच्या दरामध्ये देखील काहीशी सुधारणा पाहायला मिळत आहे. यामुळे आता हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र. PM किसानच्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम. केंद्रीय कृषी मंत्रालयाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा. कोणत्याही लिंकवरती क्लिक न करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान. मोबाईलवरती कोणत्याही लिंकवरती क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कोणत्याही लिंकवरती क्लिक न करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान केले जात आहे. सध्या तरी आता
पीएम किसान योजनेचा 20वा आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांमधून विचारला जात असतानाच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे, कारण की आता याच महिन्यामध्ये म्हणजेच की जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। साधारणतः 31 जुलैपर्यंत आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकूण 4,000 रुपयांची रक्कम ही जमा होण्याची दाट शक्यता। पंधरवाड्यापासून पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त, शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा। सध्या जर पाहायला गेलं तर आता पावसाअभावी शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली असल्याचे चित्र। गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा सर्वच धरणांमध्ये दुप्पट तिप्पट पाणीसाठा। अहिल्यानगर जिल्ह्यातील चित्र। पावसाने दाढी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यामध्ये आली आहेत असे असताना देखील गतवर्षीच्या तुलनेपेक्षा यंदा आता धरणांमध्ये पाणीसाठा जास्त असल्याचे चित्र। कांदा खरेदी गैरव्यवहार रोखण्यासाठी दक्षता समिती, नाफेड एनसीसीएफच्या व्यवहारांमध्ये करडी नजर। केंद्र सरकारच्या ग्राहक मंत्रालयातर्फे ग्राहकांच्या हितासाठी नाफेड आणि एनसीसीएफकडून भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत यावर्षी 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट आहे। या प्रक्रियेमध्ये कोणताही गैरव्यवहार होऊ नये व कांदा खरेदीमध्ये भ्रष्टाचार होऊ नये यासाठी आता दक्षता समितीची स्थापना। देवभाऊ म्हणतात शक्तीपीठ महामार्ग करून दाखवणार, आम्ही म्हणतो गाडून दाखवणार। शिवसेना ठाकरे गटाचा कोल्हापूरमध्ये निर्धार पाहायला मिळत आहे। देवभाऊ म्हणतात शक्तीपीठ महामार्ग करून दाखवणार तर आम्ही गाडून दाखवणार। शिवसेना ठाकरे गटाचा कोल्हापूरमध्ये निर्धार पाहायला मिळत आहे। सध्या तरी आता शक्तीपीठ महामार्गासाठी जोरदार विरोध होत असल्याचे चित्र कायम। कांद्याला योग्य हमी भाव द्या, शेतकरी हिताचे निर्णय घ्या, मनसेची मागणी पाहायला मिळत आहे। सध्या तरी आता कांद्याला चांगला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटामध्ये आले असल्याचे चित्र आहे। शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना आता अनुदान देण्याची देखील मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे। कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित दरासाठी पाठपुरावा, मंत्री छगन भुजबळ। लासलगाव बाजार समितीच्या संकेतस्थळाचे लोकार्पण। सध्या जर पाहायला गेलं तर कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित दरासाठी पाठपुरावा करण्याची या ठिकाणी मागणी करण्यामध्ये येत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। सोबतच तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। भेटूयात आता पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।